पोहे म्हटलं की नाश्त्याला हमखास हा पदार्थ घरोघरी बनवला जातो, पण तेच पोहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे। हे पोहे अजिबात वात्रट होत नाहीत किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसेच्या तसे नरम राहतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात। यासाठी मी इथे काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी जाडसर असे पोहे 2 वाटी घेतलेले आहेत। पोह्यांना असं जाळीमध्ये ठेवायचं आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे। लक्षात ठेवा, इथे पोहे हे आपल्याला डायरेक्ट असे भिजून ठेवायचे नाही, त्याच्यामुळे पोहे हे चिकट होतात। या पद्धतीने तुम्ही पोहे धुतलात तर मस्त असे पोहे मोकळे पडतात। एक 5 मिनिट आपण भिजून ठेवून द्यायचं। बघा अशा पद्धतीने वरती कढई ही गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल हे चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाणे हे आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। शेंगदाणे चांगले कडकडीत असे फ्राय करून घ्यायचेत या पद्धतीने। त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा चांगले तडतड करायला लागले की त्यामध्ये 2 कांदे इथं बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा हा चांगला परतून घ्यायचा। 5 ते 6 कढीपत्ता, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, 1 बटाटा बारीक कापून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर बटाटा टाकू शकता, नाही तर स्किप केला तरीही चालेल। मिठामुळे बटाट्याला चव ही छान येते आणि त्याशिवाय कांदा सुद्धा मऊ पडतो। हळद अर्धा चमचा। इथेच आपण साखर टाकणार आहोत, जेणेकरून पोह्यांना चव ही खूप छान येते। पोहे टाकून घ्यायचे। मस्त असे पोहे हे एकजीव करून घेऊयात। फ्राय करून घेतलेले शेंगदाणे वरतून टाकायचे। बघा या पद्धतीने आपण इथं मीठ हे टाकून घेणार आहोत। पहिले पण मीठ टाकलेलं होतं, त्यानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लिंबू पिळायचा, कोथिंबीर। मस्त असं पोहे हे आपण एकजीव करून घेणार आहोत। पोहे हे दिवसभर नरम राहण्यासाठी आता इथे मी पाण्याचा शिंपडा असा मारून घेते। पाणी असं मारून घेतलं की पोहे हे आपले मस्त मऊसूत होतात। जास्त प्रमाणात पाणी हे मारायचं नाही, थोडं थोडं करूनच पाणी शिंपडायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने। बघा इथे मस्त असे मऊसूत आपले पोहे हे तयार आहेत ते। बघा प्रत्येक दाणा दाणा हा किती छान असा पडलेला आहे। लक्षात ठेवा, पोहे हे जास्त हलवायचे नाही, जेणेकरून ते तुटतात। अशा पद्धतीने आपण इथे पोहे करून घेतलेले आहेत। मस्त मऊसूत आपले पोहे हे झालेले आहेत, शिवाय चवीला सुद्धा तेवढे छान लागतात। यासोबत तुम्ही इथे शेव टाकून दही सोबत किंवा कांदा किंवा ओला खोबरा तुम्ही घेऊ शकता। हे पोहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा, चवीला खूप छान लागतात। ही पोह्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।